एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष जॉगिंग करत असतो. जॉगिंग करता करता घामाघूम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो. बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणाऱ्या सुंदर तरुणीकडे तो एकटक पाहत असतो. इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहत जॉगिंग करत येत असतात. ते त्याच्याजवळ येताच आपला वेग कमी करतात आणि त्याच्या मागे हळूच येऊन उभे राहतात. आणि त्यातील एक जण म्हणतो, पिकल्या पानाचा. दुसरा म्हणतो, देठ हो हिरवा. ह्या ओळी ते गुणगुणताच प्रणय भानावर येतो आणि मागे वळून पाहत, अरे महेश, विजय, तुम्ही कधी आलात? महेश म्हणतो, जेव्हा तू त्या तरुणीला पाहत तुझे डोळे शिकवत होतास तेव्हा. विजय म्हणतो, हे काय प्रणय, तुला शोभते का हे असे करणे ह्या वयात? प्रणय म्हणतो, ह्या वयात म्हणजे? तुम्ही स्वतःला म्हातारे वगैरे समजत असाल, पण मी अजून स्वतःला म्हातारा वगैरे समजत नाही. तसेही घोडा आणि पुरुष कधीही म्हातारे होत नसतात. आता मी तिच्या शारीरिक सौंदर्याकडे न पाहणे हा तिच्या सौंदर्याचा अपमान नसता का ठरला? महेश म्हणतो, तू इतका स्त्रियांच्या सौंदर्याचा चाहता होतास तर मग लग्न का केले नाहीस? सतत स्त्रियांपासून आयुष्यभर दूर का पळत राहिलास? विजय म्हणाला, प्रणय, अजूनही वेळ गेलेली नाही. तू आताही लग्न करू शकतोस. तू जितका फिट आहेस ते पाहता कोणीही 40ची स्त्रीसुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. तशी ही सध्या 60त लग्न करण्याची नवीन फॅशन आलेलीच आहे. प्रणय म्हणतो, मला जर लग्न करायचेच असते तर मी विषयच केले नसते का? तेव्हा माझ्या मागे मुलींची रांग लागलेली होती. महेश म्हणतो, रांग तर आजही आहे, फक्त ती रांग आता वयस्कर स्त्रियांची आहे, इतकाच काय तो फरक आहे. विजय म्हणतो, तुझ्याकडे काम करायला सध्याची बाई येते, तीही दिसायला काही कमी नाही, त्यात बिचारी विधवाही आहे. प्रणय म्हणतो, तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही? अरे तुम्ही आता आजोबा झालेले आहात, याचे तरी भान असू द्या. महेश म्हणतो, आजोबा? ते आम्ही फक्त जगासाठी झालेलो आहोत, पण नातवंडांचे सुख काही आमच्या नशिबात नाही. विजय म्हणतो, हो, आम्ही फक्त नावापुरते आजी आजोबा झालेले आहोत. नातवंडांचे सुख काही आमच्या वाट्याला कधी येईल असे वाटत नाही. महेश म्हणतो, नातवंडांचे तर लांब, मला तर मुलांचेही सुख मिळाले नाही. मुले लहान असताना त्यांच्या सुखासाठी काबाड कष्ट करीत राहिलो. कधी स्वतः कोणतीच मौज मजा केली नाही की बायकोला करू दिली नाही. मुलं जरा मोठी झाली, शिकायला परदेशात गेली, तिथेच लग्न करून स्थायिक झाली. आम्ही नातवंडे पाहिली, तीही फक्त मोबाईलवर. त्यात तुमची वहिनीही मला अकाली सोडून गेली. आता जगतोय एकाकी जीवन, जगायचे म्हणून. त्यातही तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून तरी जगणे जरा सोपे झालेले आहे, नाहीतर जगणे अधिकच अवघड झाले असते. प्रणय म्हणतो, मग तू मुलांकडे परदेशात का राहायला जात नाही? तिथे निदान गोऱ्या गोऱ्या सुंदर स्त्रिया तरी पाहता येतील. महेश म्हणतो, मला या वयात नेत्रसुख नको. माझी मुले तिथे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आयुष्याची बसलेली घडी आपण कशाला उगाच विस्कटायची? तशीही माझी लोडबोड त्यांना त्यांच्या आयुष्यात नकोच असेल. विजय म्हणतो, हे बाकी महेश, तू अगदी बरोबर बोललास. तुझी मुले तर परदेशात आहेत, पण माझा मुलगा तर ह्याच शहरात काही मिनिटाच्या अंतरावर राहतो. तरीही आम्हाला त्याच्या घरी एक दिवसही राहायला बोलवायची इच्छा होत नाही. आम्ही स्वतः तिथे राहायला जाणे हाही निर्लज्जपणा ठरेल. प्रणय, मला पूर्वी वाटायचे की तू लग्न न करून आयुष्यात फार मोठी चूक केलीस, पण आता मला तसे नाही वाटत. कारण आता तुझ्या आणि आमच्या आयुष्यात फार फरक राहिलेला नाही. उलट तू तुझ्या आयुष्यात स्वतःला खूप वेळ देऊ शकलास, ज्यामुळे तू समाजासाठी भरीव कार्य करू शकलास, ज्यामुळे आज समाजात तुझे नाव आहे, तुला मान सन्मान आहे, तुझी स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे. आम्ही काय केले? आमचे आयुष्य आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून खर्ची घातले, पण त्याचा तरी काय उपयोग झाला? आज ते आमची ओळख जगापासून लपवण्यासाठी धडपडत असतात. त्यांना आई वडील म्हणून आमची ओळख जगाला करून द्यायला लाज वाटते. तू बघ, तू आजही तुझ्या टोपण नावात तुझ्या वडिलांचे आद्याक्षर अभिमानाने मिरवतोस, तेही तुझ्या वडिलांचा तुझ्या विचारांना विरोध असतानाही. महेश म्हणतो, विजय बरोबर बोलतोय. आम्हीही आमच्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देऊ शकलो असतो जर आम्ही फक्त मुलांचे भविष्य घडविण्यात गुंतून पडलो नसतो. आम्ही त्यांचे भविष्य तर प्रकाशमय केले, पण त्यांनी मात्र आमच्या भविष्यात फक्त आणि फक्त अंधारच पेरलेला आहे. पूर्वी मला वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांबद्दल वाईट वाटायचे, पण आता नाही वाटत. कारण मलाही कधी कधी वाटते, आपणही एखाद्या वृद्धाश्रमात राहिलो असतो तर बरे झाले असते. निदान 4 माणसे सोबतीला तरी असती.
त्यांच्यासोबत खायला उठणारा दिवस सहज निघून गेला असता. विजय म्हणतो, महेश, तू बरोबर बोलतोयस. माझ्यासोबत निदान तुमची वहिनी तरी आहे वेळ घालवायला. प्रणय म्हणतो, महेश, मग तू दुसरे लग्न का करत नाहीस? महेश म्हणतो, केलेही असते, पण मला माझ्या बायकोच्या आठवणी नाही पुसाव्याशा वाटत. तू राहतोस ना एकटा, तसा मीही राहील. जास्तच असह्य झाले तर एखादे वृद्धाश्रमच गाठेन. प्रणय म्हणतो, माझी गोष्ट तुमच्यापेक्षा जरा वेगळी आहे. हा एकटेपणा माझ्यावर कोणी लादलेला नाही. मी तो स्वीकारलेला आहे, कारण मला तो आवडतो. पण मला जेव्हा तो एकटेपणा नको असतो तेव्हा मी माणसांच्या गराड्यातही असतो. मला कोणी माझ्यापासून दूर गेल्याचे दुःख नाही, कारण कोणी जवळ असण्यात मी कधीच सुख मानत नाही. माझ्या कुटुंबात बायको मुलं सोडून इतर सर्व नाते आहेत. त्या नात्यांना मी मिळेल तसा वेळ देत असतो. वास्तवात आज तसे पाहता तुमच्याकडे तसे काही कमी नाही. स्वतःची 2-2 घरे आहेत. एका घरात तुम्ही राहता, एक घर तुमचे भाड्याने दिलेले आहे, ज्याच्या भाड्यातून तुमचा उदरनिर्वाह उत्तम चालतो आहे. तुमची मुले नातवंडे तुम्हाला वेळ देत नाहीत, त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्या वेळेकडे एक संधी म्हणून पहा. तुम्ही वृद्धाश्रमात राहायला जाऊ नका, पण त्या वृद्धाश्रमात जे लोक राहतात त्यांची सुखदुःखे तर जाणून घेऊ शकता. त्यांना फक्त आर्थिकच नाही तर मानसिक मदत तर करूच शकता. महेश म्हणतो, प्रणय, हे वाक्य तू बरोबर बोललास. मी या दिशेने नक्कीच विचार करेन. विजय म्हणतो, मी वृद्धाश्रमाचे समर्थन नाही करू शकत. ते कमी व्हावे अशीच माझी इच्छा आहे. पण मी आणि तुमची वहिनी मिळून आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी करू. प्रणय म्हणतो, आजची पिढी त्या विंचवाच्या पिल्लासारखी आहे, जे आपल्या अस्तित्वासाठी विंचविणीचे अस्तित्व मिटवून टाकते. त्यामुळे मागच्या पिढीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावेच लागेल. त्या पिढीला हे दोष देण्यात काही अर्थ नाही. त्या पिढीने आपल्याला भविष्यात एकाकी जीवन जगायचे आहे हे सत्य अगोदरच स्वीकारले आहे. त्यामुळे ते हल्ली कोणत्याच नात्यात भावनिकरित्या गुंतत नाहीत, अगदी मुलांच्या नात्यातही. त्यामुळे समाजात जशी वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे, तशीच मुलांच्या वसतिगृहांची संख्या वाढत चाललेली आहे. तुमची मुले लग्न झाल्यावर तुमच्यापासून लांब झाली, पण त्यांच्या मुलांना ते लहानपणापासूनच त्यांच्यापासून लांब ठेवत आहेत. त्यामुळे भविष्यातील पिढीला आई वडील असे एकत्र कधी वाटायला येतील की नाही याबद्दल मला शंका वाटते. भविष्यातील हे चित्र मी अगोदरच पाहिल्यामुळे मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. लग्न ही वाईट गोष्ट आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण त्यात गुंतून पडणे मात्र नक्कीच वाईट आहे. महेश म्हणतो, तू बरोबर बोलतोयस. माणसाच्या आयुष्यात एकटेपणा हा कधी ना कधीतरी येणारच. तो स्वीकारण्याची मानसिक तयारी प्रत्येक माणसाची असायलाच हवी. ती नसेल तर माणसाच्या गराडात राहण्याची सवय लावून घ्यावी लागेल, जशी तू लावून घेतली आहेस. मी यापुढे माझा वेळ लोकहिताच्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझा आनंद आता मला शोधावा लागणार आहे. विजय म्हणतो, या बाबतीत आम्ही दोघेही तुझ्यासोबत राहू. आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ देऊ. प्रणय म्हणतो, आज मला तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो. ह्या जगात आपले असे काही नाही. आज जे आपले आहे ते काल दुसऱ्या कोणाचे तरी होते, उद्या दुसऱ्या कोणाचे तरी होणार आहे. मग वाईट कसले वाटून घ्यायचे? एकाकीपणाचा कंटाळा आला तर लोकांच्या गराडात हरवून जायचे, जसा मी हरवून गेलो आहे. इतक्यात काही तरुणी त्यांच्याजवळ येतात आणि प्रणयला म्हणतात, प्रणय सर, एक सेल्फी प्लीज. प्रणय त्या तरुणींसोबत एक सेल्फी काढतो. दुसऱ्या सेल्फीत तो त्याच्या त्या मित्रांनाही घेतो. त्या तिघांना टाटा करत त्या तरुणी निघून गेल्यावर महेश म्हणतो, प्रणय, कोण होत्या त्या तरुणी? प्रणय म्हणतो, मी लिहिलेल्या एका नाटकात ह्या तरुणीने काम केले होते. विजय म्हणतो, कोणते नाटक? प्रणय म्हणतो, ते एक सामाजिक नाटक होते. आजची बहुतांश पिढी अविचारी नाही पण स्वार्थी आहे, पण त्यातही अशी काही रत्ने आहेत जी समाजहिताचा विचार करतात. ह्या मुले अनेक वृद्धाश्रमांना वेळ मिळेल तेव्हा भेट देतात आणि त्या वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत वेळ घालवतात. महेश म्हणतो, अरे पण तू मागचे काही दिवस होतास कुठे? विजय म्हणतो, तुझी वहिनी तेच विचारत होती. प्रणय म्हणतो, मी माझ्या गावी गेलो होतो. तिथे आमची बरीच जमीन ओस पडलेली होती, जिथे काही फळझाडे लावून त्यांची काळजी घेण्याचे नियोजन करून आलो. त्यातील काही झाडे जरी मोठी झाली तर पुढच्या पिढीला त्या झाडांची फळे खाता येतील. त्यानिमित्ताने तर पुढची पिढी आपले नाव काढेल. महेश म्हणतो, कोणती झाडे लावलीस? प्रणय म्हणतो, हीच आपली आंबा, फणस, पेरू, सीताफळ वगैरे. विजय म्हणतो, एकदा तुझ्या गावी यायला हवे.
कधीपासून तुझ्या गावी येतो येतो म्हणत होतो, पण वेळच मिळाला नाही. महेश म्हणतो, मी पण येणार आहे. प्रणय म्हणतो, चालेल, पुढच्याच आठवड्यात आपण माझ्या गावी जाऊया. खूप मजा करूया. मी तर म्हणेन आपण प्रत्येक 2-3 महिन्याने तिकडे जाऊया. भरपूर झाडे लावूया. विजय म्हणतो, चला आता, गप्पा भरपूर झाल्या. आपल्या नेहमीच्या टपरीवर जाऊन एक कप चहा मारूया. महेश म्हणतो, चला. हो, पण आज रात्री तुम्ही माझ्याकडे जेवायला या. मी छान काहीतरी मागवतो हॉटेलातून. प्रणय म्हणतो, कशाला? त्यापेक्षा आपण सर्व मिळून कोणत्या तरी छानशा हॉटेलातच जेवायला जाऊ. हॉटेलातील जेवण घरात मागवून जेवणे आणि हॉटेलात जाऊन जेवणे यात खूपच अंतर असते. महेश म्हणतो, तसे तर तसे. आपण मित्र जेव्हा पूर्वी हॉटेलात एकत्र जेवायला जायचो तेव्हा किती मजा यायची. विजय म्हणतो, हो, खूप मजा यायची. चला आता, चहा प्यायचा आहे ना? ते तिघे एका टपरीवर चहा पित असतात. इतक्यात एक मुलगी फुले विकत त्यांच्याजवळ येते. प्रणय म्हणतो त्या मुलीला, बाळ, शाळेत जातेस ना? मुलगी म्हणते, हो, रोज जाते. प्रणय म्हणतो, बरं, मला एक फुलांचा गुच्छ दे. ते पाहून महेश आणि विजयही त्या मुलीकडून फुलांचे गुच्छ विकत घेऊन तिला पैसे देतात. प्रणय म्हणतो, ही मुलगी खूप हुशार आहे. तिच्या लक्षात नसेल, पण तिच्या शाळेच्या कार्यक्रमात मी तिला भाषण करताना ऐकले आहे. ही मुलगी तुम्हाला कधीही फुले विकताना दिसली तर तिच्याकडून फुले विकत घेत जा. ती आपल्या देशाचे भविष्य आहे. ते तिघे टपरीवर एक चहा मारतात आणि चहावाल्याचे पैसे देऊन रस्त्याने जात असताना समोरून एक 50शीतील स्त्री डोळ्यांना गॉगल लावून येत असते. ती अचानक येऊन प्रणयला धडकते. ती म्हणते, सॉरी. प्रणय म्हणतो, ही नाटके बस झाली. मला माहिती आहे तू मला जाणून बुजून धडकलीस. मी पाहिले होते तुला समोरून येताना. मी ओळख करून देतो, हे माझे मित्र महेश आणि विजय. आणि ही माझी मैत्रीण, ती नमस्ते. मी कामिनी, प्रणयची मैत्रीण. अय्या, फुले छान आहेत. प्रणय म्हणतो, मग घे ही. कामिनी म्हणते, आज रात्री आपण कुठेतरी जेवायला जाऊया का? प्रणय म्हणतो, आज नको. आज रात्री मी यांच्यासोबत जेवायला जाणार आहे. महेश म्हणतो, त्यात काय, त्यांनाही घेऊन जाऊया की आपल्यासोबत? कामिनी म्हणते, हो, मला चालेल. थँक्यू भाऊजी. प्रणय म्हणतो, भाऊजी काय? विजय म्हणाला, मला चालेल भाऊजी म्हटलेलं. महेश म्हणाला, मलाही चालेल कामिनी वहिनी. प्रणय म्हणतो, काय भाऊजी, काय वहिनी? तिच्याकडे लक्ष नका देऊ. तिला मस्करी करायची सवय आहे. महेश म्हणतो, पण आम्हाला ती वहिनी म्हणून चालेल. विजय म्हणतो, प्रणय, काहीही बोल, पण तुमची जोडी छान दिसेल. कामिनी म्हणते, हो ना, मागची कित्येक वर्षे तेच मी त्याला समजावून सांगते आहे, पण त्याच्या लक्षातच येत नाही. महेश म्हणतो, किती वर्षापासून तुम्ही ओळखता एकमेकांना? कामिनी म्हणते, 4-5 वर्षे झाले असतील. महेश म्हणतो, मग आपली कधी भेट कशी झाली नाही? कामिनी म्हणते, मी गावाला असते, हल्लीच मुंबईला आली आहे. विजय म्हणतो, प्रणय, म्हणजे गावाला झाडे लावायला ह्याच मदत करतात वाटते तुला? प्रणय म्हणतो, अगदीच तसे नाही, पण काही कामात मी तिची मदत घेतो गावाकडे. ती तिकडच्या शाळेत शिक्षिका आहे ना? महेश म्हणतो, शिक्षिका? छान. विजय म्हणतो, कामिनी, तुमचा मोबाईल नंबर द्या, म्हणजे आम्ही रात्री जेवायला जाताना तुम्हाला फोन करून रस्त्यात पिकअप करू. कामिनी म्हणते, हो घ्या ना. ती मोबाईल नंबर सांगते. ते दोघे सेव्ह करून घेतात आणि तिला मिस कॉलही मारतात. चला भाऊजी, मी निघते. बाय बाय विजय, रात्री भेटूया. विजय बाय. महेश म्हणतो, बाय. प्रणय म्हणतो, बाय बाय. कामिनी निघून गेल्यावर महेश म्हणतो, ही परी तुला कुठे भेटली? प्रणय म्हणतो, काही नाही, मी गावी एका कवी संमेलनाला गेलो होतो, तिकडेच आमची भेट झाली. विजय म्हणतो, तेव्हाच झाडे लावा झाडे वाढवा सुरू झालं वाटतं. महेश म्हणतो, एक सांगू, खरंच तुमच्या दोघांची जोडी छान दिसेल. तिचे लग्न झालेलेच नाही की ती विधवा अथवा घटस्फोटीत आहे? प्रणय म्हणतो, फार पूर्वीच तिचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर तिने दुसऱ्या लग्नाचा कधीच विचार केला नाही, निदान आमची भेट होईपर्यंत तरी नाही. विजय म्हणाला, इतक्या सुंदर आणि हुशार बायकोला घटस्फोट देणारा मूर्खच म्हणायला हवा. महेश म्हणाला, हो, पण घटस्फोटाचे कारण काय होते? प्रणय म्हणाला, ती आई होऊ शकत नव्हती. तिचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते, पण ती मुलांना जन्माला घालू शकत नाही. हे कळाल्यावर त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. घरात भांडणे वाढू लागली. शेवटी तिने नवऱ्याला मोकळे करण्याचा निर्णय घेतला. तो मोकळा झाला. त्याने आनंदाने दुसरा संसार थाटला. त्याला मुलेही झाली. तो त्याच्या आयुष्यात सुखीही झाला. पण कामिनीला मात्र तिच्या आयुष्यात आनंद शोधण्यासाठी सतत झगडावे लागले. आजही झगडावे लागत आहे.
महेश म्हणाला, प्रणय, तू तिच्याशी लग्न करून तिच्या आयुष्यात नव्याने आनंद पेरू शकतोस. विजय म्हणाला, हो, महेश बरोबर बोलतोय. प्रणय म्हणाला, कामिनी मला मैत्रीण म्हणून, एक स्त्री म्हणून आवडते, पण माझे तिच्यावर प्रेम नाही. मी तिच्यावर प्रेम नाही करू शकत. माझ्या वाट्याचे प्रेम करून झालेले हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. आम्ही दोघांनी आता लग्न केले तरी काही वर्ष फक्त सोबत करू शकतो. त्यासाठी लग्न करण्याची मला गरज नाही वाटत. महेश म्हणाला, या जगात तसा कोणाच्याच आयुष्याचा काही भरोसा नाही. तुझे तिच्यावर प्रेम नसले पण तिचे तर तुझ्यावर प्रेम आहे ना. आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आयुष्यात आपल्यावर कोण प्रेम करते हे खूप महत्त्वाचे असते. तुझ्या नशिबाने तुला या वयातही तुझ्यावर प्रेम करणारे कोणीतरी सापडले हे तुझे भाग्यच म्हणावे लागेल. विजय म्हणाला, कामिनी, तुला तुझ्या आयुष्यात एक पत्नी म्हणून जशी स्त्री हवी होती अगदी तशीच आहे. ती तुझ्या आयुष्यात थोडी नाही, खूपच उशिरा आली, पण काही हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. प्रणय म्हणाला, पण जग काय म्हणेल? विजय म्हणाला, प्रणय, तू जगाचा कधीपासून विचार करायला लागलास? महेश म्हणाला, हल्ली जगाला दुसऱ्यांच्याच काय, स्वतःच्या आयुष्याचाही विचार करायला वेळ नाही. प्रणय म्हणाला, तुम्ही दोघे बोलताय ते योग्यच आहे. आनंद मिळवायला वयाचे बंधन नसते. माणूस कोणत्याही वयात त्याचा आनंद शोधू शकतो. नव्हे, तो शोधण्याचा त्याला अधिकार आहे. तो अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. आम्ही दोघे लग्न करून एकत्र आलो तर काही वर्षे का होईना एकमेकांच्या आयुष्यात आनंद पेरू शकतो. महेश म्हणाला, नक्कीच. विजय म्हणाला, आता उशीर करू नको. आज रात्रीच आपण तुमचे लग्न ठरवून टाकू. हे ऐकल्यावर तुझ्या बहिणीला खूप आनंद होईल. ती नेहमी म्हणते, मला एखादी लहान बहीण असती तर तिचे लग्न मी नक्कीच प्रणय भाऊजींशी लावून दिले असते. प्रणय म्हणाला, हो, मला माहिती आहे. विजया वहिनींचा माझ्यावर सख्या भावासारखा जीव आहे. रात्री ते सर्व एका हॉटेलात जेवायला एकत्र आलेले असतात आणि कामिनीची वाट पाहत असतात. इतक्याच समोरून छान सुंदर नटलेली साडी नेसलेली कामिनी येताना दिसते. विजया म्हणते, प्रणय भाऊजी, इतक्या सुंदर परीसोबत लग्न करण्याचा विचार करायला तुम्हाला 5 वर्षे लागली. अहो, कोणी हिच्या पाहता क्षणी प्रेमात पडावे इतकी सुंदर आहे ही. कामिनी जवळ येताच प्रणय कामिनीची विजयाशी ओळख करून देतात. विजया कामिनीला आपल्या मिठीत भरून घेते. कामिनी विजयच्या बाजूच्या खुर्चीवर बसल्यावर विजया म्हणते, कामिनी, खरोखरच ह्या साडीत तू फारच सुंदर दिसतेस. अगदी तुझ्या नावाला शोभेल अशी. कामिनी म्हणते, विजयाताई, ताई म्हटले तर चालेल ना? विजया म्हणते, चालेल काय, अगं धावेल. मलाही एक लहान बहीण हवीच होती. तू माझी ती इच्छा पूर्ण केलीस. आता मीही तुझी एक इच्छा पूर्ण करणार आहे. कामिनी म्हणते, माझी कोणती इच्छा? विजया म्हणते, प्रणय भाऊजींशी लग्न करण्याची. कामिनी म्हणते, खरंच प्रणय? माझ्या कानावर विश्वास बसत नाही. प्रणय म्हणतो, हो कामिनी, तू जे ऐकतेस ते खरे आहे. विजया म्हणते, कामिनी, पण तू तयार आहेस ना या लग्नासाठी? कामिनी म्हणते, मी तर मागच्या 4 वर्षांपासून तयार आहे. महेश म्हणतो, कामिनी, तुला प्रणयशी लग्न का करायचे आहे? कामिनी म्हणते, महेश भाऊजी, आम्ही दोघांनी या वयात लग्न केल्या न केल्यामुळे आम्हाला फार काही फरक पडणार नाही. पण आपल्या आयुष्यात एक खरा पुरुष आला याचा आनंद मात्र मला नक्कीच मिळेल. मी विजयच्या विचाराने प्रचंड प्रभावित झाले आहे. माझ्यासारख्या खूप स्त्रिया त्याच्या प्रेमात पडल्या असतील याची मला खात्री आहे. पण त्याची पत्नी होण्याचे भाग्य जर मला लाभणार असेल तर ते भाग्य मला हवे आहे, अगदी या वयातही. आमच्या लग्नानंतरही तो मला फार वेळ देणार नाही याची मला खात्री आहे. पण तो माझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडेल असे मला वाटत नाही. विजय म्हणाला, वा, कदाचित तुमची जोडी स्वर्गातूनच बनून आलेली होती. पण देव कदाचित आपण अशी एखादी जोडी बनवलेली आहे हे विसरून गेला असावा. विजया म्हणाली, मलाही तसेच वाटते. प्रणय म्हणाला, कामिनी, मी काही तुझ्यासोबत लग्न करून तुझ्यावर उपकार वगैरे करीत नाही. तुला भेटल्यानंतरच माझ्या आयुष्यातील माझ्या पत्नीची जागा घेणारी स्त्री कशी असावी हा माझा शोध संपलेला होता. पण कदाचित कोणाचा नवरा होण्याची हिंमत माझ्याच्याने होत नव्हती कदाचित. महेश म्हणाला, चला तर मग आता तुमच्या दोघांचे लग्न ठरले हे आपण जाहीर करूया. ते तुम्हाला करायचे तसे करा, पण आम्हाला लग्नाच्या पार्टीला नक्की बोलवा. पण आता तुमच्या दोघांचे लग्न ठरल्याबद्दल माझ्याकडून दिल्या गेलेल्या या पार्टीला सुरुवात करूया. विजय म्हणाला, वेटर, मेनू कार्ड आणा. त्यांची ऑर्डर आल्यावर ते तिघे जेवता विजया म्हणाली, कामिनी, तुझ्या भूतकाळाबद्दल प्रणय भाऊजींनी मला सर्व काही सांगितले. तू आई होऊ शकत नव्हतीस.
यात तुझा काहीही दोष नव्हता. उलट निसर्गाकडून तो तुझ्यावर झालेला अन्याय होता. तुझ्या नवऱ्याच्या जागी जर प्रणय भाऊजी असते तर मी खात्रीने सांगते तुझ्यावर हा अन्याय झालाच नसता. कामिनी म्हणते, हो, मलाही त्याची खात्री आहे. विजया म्हणते, आता आमचेच बघ. आम्हाला मुलं आहेत, पण ती असून नसल्यासारखीच आहेत. शेवटी आता आम्ही दोघेच एकमेकांसाठी आहोत. आता महेश भाऊजी तर मुलं असूनही एकटेच आहेत. प्रत्येकाला हे जग कधी ना कधी सोडावेच लागते, पण ते सोडताना आपल्यासोबत चांगल्या आठवणी असाव्यात असे मला वाटते. भाऊजी आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदीच आहात, पण तुम्ही लग्न केल्यामुळे तो आनंद द्विगुणित होईल. तुमच्या मनात कुठेतरी असलेली अपूर्णत्वाची बोध कायमची नाहीशी होईल. कामिनी म्हणाली, हो ताई, तू अगदी बरोबर बोललीस. जगण्यातून मिळणारा आनंद मग तो कोणत्याही वयात का मिळेना, तो प्रत्येकाने घ्यायलाच हवा. माणसाचा जन्म आपल्याला एकदाच मिळतो हेच गृहीत धरून आपण जगायला हवे. प्रणय म्हणाला, कामिनी, एका पुरुषाकडून स्त्रीवर होणारा कोणताच अन्याय माझ्याकडून तुझ्यावर कधीच होणार नाही. या एका गोष्टीची मी तुला झोपेतही हमी देऊ शकतो. कामिनी म्हणाली, मला त्याची खात्री आहे. विजया म्हणाली, पुढच्या आठवड्यात तसेही आपण तुमच्या गावी जाणारच होतो, तर तेव्हाच तुमचे लग्नही उरकून घेऊया. महेश म्हणाला, हे उत्तम होईल. विजय म्हणाला, मग तुम्ही जा हनीमूनला. आम्ही तिथे झाडे लावत बसू. त्यावर सारेच मनमुराद हसतात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.